मला असं वाटतं की माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट येत असेल की नसेल, त्याच्यासाठीच मी एक गोष्ट ऑर्डर केली आहे ऑनलाईन आणि ती मला आज भेटली आहे. तो म्हणजे हा माईक. कंटेंट क्रिएटरसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लिअर ऑडिओ. म्हणूनच हा डिजिटेकचा माईक मी ऑर्डर केला होता. यात नॉईज रिडक्शन आहे, म्हणजे बॅकग्राऊंड आवाज खूपच कमी येतो. माईक खूपच लाईटवेट आणि पोर्टेबल आहे. यात वाईन मफ दिलेला आहे, ज्यामुळे बाहेर शूट करताना आवाज येत नाही. मोबाईल, DSLR आणि लॅपटॉप ह्या सगळ्यांना कम्पॅटेबल आहे. माईक चार्ज करण्यासाठी सी पिनचा कनेक्टर दिलेला आहे, तर तुम्ही सी पिनने चार्ज करू शकता. आपल्या मोबाईलच्या चार्जरने सुद्धा चार्ज करू शकता. तर त्याच्यासोबतच असा कनेक्टर आलेला आहे. तर हा कनेक्टर आपण आपल्या मोबाईलला अटॅच करून मग रेकॉर्डिंग करायची असते. तर ह्याला सुद्धा सी पिनची गरज आहे, तुम्ही त्याने चार्ज करू शकता. पण ह्या कनेक्टरचा हा प्रॉब्लेम आहे की हा फक्त आयफोनलाच कनेक्ट होतो, अँड्रॉइडला नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळा घ्यावं लागेल. त्यासोबतच ही सी पिन सुद्धा आलेली आहे. तर त्यासोबतच असा छान असा पाऊच त्यांनी दिलेला आहे की जेणेकरून आपण माईक वगैरे त्याच्यामध्ये ठेवू शकतो. फक्त सी पिनची जी वायर आहे ना, तर ती थोडीशी शॉर्ट वाटली मला. थोडी मोठी दिली असती म्हणजे आपण इझिली ती हँडल करू शकलो असतो असं मला वाटतं. बाकी पाऊच वगैरे खूप क्यूट आहे, मस्त इझिली हँडल करू शकतो. आपण आपल्या छोट्याशा पर्समध्ये सुद्धा हा पाऊच कॅरी करू शकतो आणि कुठेही घेऊन जाऊ शकतो. मला तर पाऊच आणि माईक दोन्ही खूप आवडले, कारण दोन्ही खूप क्यूट आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट करेन. तर विदाऊट माईक माझा आवाज हा असा आहे, तुम्हाला कळत असेल की कसा येतोय. आणि विथ माईक म्हणजे माईक लावल्याच्या नंतर माझा कसा आवाज येतोय हे मी तुम्हाला दाखवते. तर माईक ऑन केल्याच्या नंतर माईकमध्ये आणि कनेक्टरमध्ये ग्रीन लाईट येते. तर माईक स्टेबल होईपर्यंत थोडा खरखर आवाज येऊ शकतो तुम्हाला, पण एकदा स्टेबल झाल्याच्या नंतर खूप छान क्लिअर आवाज येतो. तर मला माईक फक्त 780ला मिळालाय, मी तुम्हाला सांगितलं तसं, आणि खूप छान क्लिअर आवाज येतो. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये पिन करेन. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.